फेब्रुवारीमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 8व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. कोणत्याही सरकारच्या अर्थसंकल्पाचा गाभा असतो पैसे कसे उभे करणार आणि पैसे कुठे खर्च करणार. कुठे खर्च करणार यासाठी कॉर्पोरेट किंवा प्रस्थापित घटक निरनिराळ्या सूचना करतात. पण पैसे कुठून उभे करणार याबद्दल कॉर्पोरेट म्हणा किंवा प्रस्थापित वर्ग गप्प असतात. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात एक संरचनात्मक इश्यू तयार होतो. व्याजापोटी अर्थसंकल्पात करावी लागणारी तरतूद ही 2023-24च्या अर्थसंकल्पात 12 लाख कोटी म्हणजे एकूण अर्थसंकल्पाच्या 25% इतकी रक्कम होती. 1/4 फक्त व्याजापोटी. व्याजासाठीच्या तरतुदी दरवर्षी वाढत आहेत. 21-22 मध्ये 7.31 लाख कोटी होती, 22-23 मध्ये 9.40 लाख कोटी झाली आणि 23-24 मध्ये 11.9 लाख म्हणजे अंदाजे 12 लाख कोटी. व्याजाची रक्कम वाढते याचा अर्थ केंद्र सरकारने काढलेल्या कर्जात दरवर्षी वाढ होते आणि त्यामुळे ॲक्युम्युलेटेड डेट वाढते. आता याचा संबंध सामान्य लोकांशी आहे, कारण अर्थसंकल्पातील जर 100 रुपयातले 25 रुपये व्याजापोटी जात आहेत, ज्या प्रमाणात या तरतुदी वाढतील त्या प्रमाणात भांडवली खर्च, कल्याणकारी योजनांसाठी कमी पैसे उपलब्ध होतील. शिक्षण आणि आरोग्य ही दोनच क्षेत्र घ्या. अनेक विकसनशील देशांच्या तुलनेत भारताचा या क्षेत्रावरचा खर्च खूप कमी आहे, पण याबद्दल चर्चा नाही. याचा अर्थ असा की कॉर्पोरेटला केंद्र सरकारने पायाभूत सुविधा, बँकांना भाग भांडवल, संरक्षण सामग्री यासाठी तरतुदी वाढवलेल्या पाहिजेत, पण त्यासाठी पैसे केंद्र सरकारने कर्ज उभारणीतनं उभे करावे. यात आजच्या या राज्यकर्त्या वित्त भांडवलांचा इंटरेस्ट आहे. सरकारने अधिकाधिक कर्ज काढलं की भांडवल रिचवण्यासाठी जागा तयार होतील. भारतासारख्या गरीब देशात GST सारखा अप्रत्यक्ष कर किती वाढवणार याला मर्यादा आहेत. सरकार परीक्षांचे फॉर्म, पॉपकॉर्न, त्याच्यावरची साखर यावर अप्रत्यक्ष करापर्यंत पोहोचली. पण प्रत्यक्ष कराबद्दल कोणी चकार शब्द काढत नाही. प्रत्यक्ष कर म्हटलं की फक्त आयकर किंवा इन्कम टॅक्स असा ब्रेन वॉश केलाय. प्रत्यक्ष करांचे कितीतरी प्रकार आहेत. प्रॉपर्टी टॅक्स, वारसा हक्क, वेल्थ टॅक्स, गिफ्ट टॅक्स, पर्यावरण, कार्बन टॅक्स, जमिनीचे व्यवहार, शेअरवरील शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, डे ट्रेडिंगवरचा टॅक्स, कमोडिटी एक्सचेंजवरची सट्टेबाजी ज्याला अनअर्न्ड इन्कम असं म्हणतात, आणि या सगळ्याहून महत्त्वाचा आहे तो म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स, ज्यात तर कपात केली आहे. देश जेवढा गरीब तेवढे त्या देशातील नागरिकांची क्रयशक्ती कमी, त्यांचं लोककल्याणकारी शासनावरचं अवलंबित्व जास्त. म्हणजे गरीब भारताचा टॅक्स किंवा GDP रेशो हा श्रीमंत राष्ट्रापेक्षा जास्त, किमान तेवढा तरी असला पाहिजे. भारतात टॅक्स GDP रेशो 18% आहे, वाढून 20% होईल समजा. OECD या श्रीमंत देशांमध्ये हा रेशो 34 ते 35%, फ्रान्समध्ये तो 44%. म्हणूनच या विषयांवरून लक्ष हटवून द्वेषावर फोकस ठेवलाय, कारण तिथे तर जोरदार काम सुरू आहे. विचार कर.